तर सेक्शन 73 हा जो आहे डिमांड आणि रिकव्हरी, हा चॅप्टर आहे डिमांड अँड रिकव्हरी. आता त्याच्यामध्ये रिटर्न्स भरतात. टॅक्स पेअर रिटर्न्स भरल्यानंतर डिपार्टमेंटचं काम काय, रिटर्न्स प्रॉपर भरले की नाही बघणं. म्हणजे जी स्क्रुटिनी केली जाईल या स्क्रुटिनीमधनं काय लक्षात येऊ शकतं. एक तर आउटपुट टॅक्स आहे जो भरायला पाहिजे होता तेवढा भरलेला नाही आहे, म्हणजे इकडे नॉट पेड किंवा शॉर्ट पेड. आता हे जसं स्क्रुटिनीमधनं कळेल तसंच दुसरं कशामुळे कळेल, आपण काल काय बघितलं, इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शन होईल, ऑडिट होईल, स्क्रुटिनी होईल. यातनं ह्याचा उद्देश काय, प्रॉपर टॅक्स जमा झाला आहे की नाही हे बघणं. तर एक आउटपुट टॅक्स आहे, दुसरं ITC आहे आणि तिसरं रिफंड आहे. आता आउटपुट टॅक्स ॲज पर लॉ दिलेला नाही आहे. ITC जो एवढा एलिजिबल आहे त्याहून जास्त अवेअर केला आहे. त्यानंतर रिफंड पण आहे, हा पण चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे. हे जे लक्षात आलं तर टॅक्स पेअरला डिपार्टमेंटकडनं काय जाईल, शोकॉज नोटीस जाईल. आता ही शोकॉज नोटीस जी आहे म्हणजे जी विचारणा होईल की तुम्ही टॅक्स दिलेला आहे किंवा ITC घेतलेला आहे किंवा रिफंड घेतलेला आहे, हा प्रॉपर घेतलेला नाही असं आम्हाला वाटतं आणि तुम्ही ठराविक अमाऊंट टॅक्स देणं लागतं. ही शो कॉज नोटीस किती कालावधीमध्ये द्यायची हा एक कालावधी ठरलेला आहे. तो कालावधी एकदा उलटून गेला का मग जो काय टॅक्स पेअर टॅक्स भरला आहे, रिटर्न्स भरलेत, हे इथे त्यांनी सगळं ते बरोबर आहे, त्याच्या पुढे त्याच्यावरती कारवाई होऊ शकत नाही. एक शो कॉज आहे, दुसरं आहे नंतर ऑर्डर इश्यू करणं. ह्याचा पण एक पिरियड आहे की शो कॉज किती कालावधीत जाईल आणि मग त्यानंतर किती कालावधीत ऑर्डर काढली जाईल. आता ह्या सगळ्या प्रोव्हिजन ज्या आहेत या तुम्हाला इथे मिळतील. सेक्शन 73 आणि सेक्शन 74. ह्यात फरक एवढा आहे की जो टॅक्स प्रॉपर भरला गेला नाही किंवा ITC प्रॉपर घेतला गेला नाही किंवा रिफंड घेतला गेला, याच्यामध्ये उद्देश काय होता, इंटेन्शन काय होतं टॅक्स पेअरचं. 74 मध्ये इंटेन्शन आहे, याच्यामध्ये इंटेन्शन आहे रिझन ऑफ फ्रॉड और एनी विलफुल मिसस्टेटमेंट और सपरेशन ऑफ फॅक्ट. आता GSL 1 मध्ये HSN कोड द्यायचं आहे, HSN कोड बरेच लोक देत नाही. मग इथे काय केलं त्यांनी, जेवढी माहिती द्यायला पाहिजे, जी माहिती द्यायला पाहिजे ती माहिती तिकडे जाणीवपूर्वक दिली नाही. टॅक्स चुकवायचा आहे हा उद्देश आहे, म्हणजे काहीतरी आपण माहिती व्यवस्थित दिली नाही किंवा कमी दिली तर त्यातनं काय होईल, आपण काहीतरी चुकीच्या प्रकारे टॅक्स जमा केला आहे हे लक्षात येणार नाही. आणि 73 मध्ये काय होतं, असा उद्देश नाही आहे की जाणीवपूर्वक टॅक्स चोरी करणं हा उद्देश नाही आहे, पण काही माहिती दिली जाते. वेगवेगळ्या ॲडवायझरकडनं टॅक्स पेअर माहिती घेतो, त्याला चुकीची माहिती दिली, त्यांनी चुकीची प्रोसिजर केली, त्यातून टॅक्स चुकीचा भरला गेला, ITC चुकीचा घेतला गेला किंवा रिफंड चुकीच्या प्रकारे घेतला गेला असं झालं असेल तर मग सेक्शन 73 प्रमाणे प्रोसिजर होईल, कारवाई होईल. अदरवाईज 74 मध्ये इंटेन्शन हे पाहिजे की रिझन ऑफ फ्रॉड किंवा विलफुल मिसस्टेटमेंट आणि सेपरेशन ऑफ फ्रॉड. म्हणजे जो त्यांनी टॅक्स डिटरमाइन केला, डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स नॉट पेड किंवा शॉर्ट पेड आहे किंवा इरियरसली रिफंड झाला आहे किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट रॉंगली अवेअर युटिलाइज झाला आहे, याचं रिझन त्याच्याकडे चुकीच्या प्रकारे माहिती त्याला होती किंवा त्याच्याकडे प्रॉपर फॅक्ट नव्हत्या, कुठेतरी मिसकम्युनिकेशन होतं त्याच्या सिस्टममध्ये, त्यामुळे टॅक्स चुकीचा भरला गेला. पण 74 मध्ये असं आहे की जाणीवपूर्वक टॅक्स कशा प्रकारे आपल्याला
चोरी करता येईल, इव्हेजन ऑफ टॅक्स कसं करता येईल, ह्याचा हा उद्देश ठेवूनच जर त्यांनी आउटपुट टॅक्स प्रॉपर नाही भरला, ITC प्रॉपर अवेल नाही केला, युटिलाइज नाही केला किंवा रिफंड एरियर्स घेतला, याचा उद्देशच हा होता की जाणीवपूर्वक आपण टॅक्स चोरी करायची प्लॅनिंग करून जर तो टॅक्स चोरी करत असेल तर सेक्शन 74 लागू होतो. आणि त्याचं प्लॅनिंग नसेल तर मग सेक्शन 73 प्रमाणे टॅक्स चुकीचा भरला गेला या प्रकारे कारवाई होईल. 75 मध्ये हे दिलेलं आहे की ही कारवाई करताना काही याच्यामध्ये प्रिन्सिपल फॉलो करायचे, ती 75 मध्ये आहे. काही समजा 74 मध्ये नोटीस काढली आणि 74 मध्ये जर का असं सिद्ध होत नसेल की त्याचा उद्देश तो होता तर मग तीच कारवाई 73 मध्ये काय होईल, पुढे कंटिन्यू होईल. म्हणजे 74 ची नोटीस काढली असेल तर 73 ची नोटीस नव्याने काढण्याची गरज नाही. जी नोटीस काढली 74 ची तीच 73 ची आहे समजून पुढे कंटिन्यू होईल. इंटरेस्ट जो आहे हा इंटरेस्ट डिपार्टमेंट मागो अगर न मागो, डिपार्टमेंट हा इंटरेस्ट जो आहे हा ऑलवेज देय असेल. अशा प्रकारचे काही विषय आहेत ते याच 75 मध्ये आपल्याला सापडतो. हां, मी सांगतो ना पुढे, सांगतो ना, फक्त जे ओव्हरव्ह्यू घेतो आता मी पुढे ॲक्च्युली घेतो. आता इथे हे जे सेक्शन आहेत पुढचे, टॅक्स कलेक्टेड बट नॉट पेड, याच्यामधला हा जो आहे की टॅक्स कलेक्टेड बट तो पे नाही केला. आणि 77 जो आहे याच्यामध्ये जसं IGST भरायला पाहिजे होता, CGST IGST भरला, तर IGST भरा आणि मग रिफंड घ्या CGST, हे रिफंडमध्ये पण आहे. ह्याच्यामध्ये जास्त काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत 77 मध्ये. 78 ते 84 बघाल तर ह्याच्यामध्ये सगळं रिकव्हरी प्रोसिडिंग्स आहेत. रिकव्हरी करण्यासाठी जे काय प्रोसिजर आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये आहेत. आणि रूल पण तुम्ही बघाल तर रूलमध्ये पण 142 जो आहे हा जी काय नोटीस काढण्याची प्रोसिजर आहे ते 142 रूलमध्ये होते. आणि बाकी पुढचे सगळे जे काय आहेत रूल, हे सगळे रूल हे रिकव्हरीसाठीचे आहेत. त्याचप्रमाणे फॉर्म पण तसे आहेत. मी 8 पर्यंत बघाल तर 8 पर्यंत डिमांडसाठीचे फॉर्म आहेत. आणि पुढे जे 8A पासून पुढे आहेत हे 9 पासून पुढे बघाल तुम्ही तर 9 पासून तुम्हाला सगळे रिकव्हरीसाठीचे फॉर्म आहेत. आता हे काम कोणाचं असतं, हे सगळं चेकिंग करणं हे काम कोणाचं असतं, ऑर्डर शो कॉज देणं, नोटीस देणं हे काम कोणाचं असतं. तर ह्या दिलं एक ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटी. ही ऑथॉरिटी अशी आहे की एनी ऑथॉरिटी अपॉइंट केले गेले और ऑथोराईज केले गेले टू पास एनी ऑर्डर और डिसिजन ह्या कायद्यानुसार. म्हणजे स्क्रुटिनी केल्यानंतर, ऑडिट केल्यानंतर, इन्स्पेक्शन केल्यानंतर काही ऑर्डर पास करायची असेल, काही डिसिजन घ्यायचा असेल या कायद्यानुसार तर कोण घेतं, ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटी. आता याच्यामध्ये हे दुसऱ्या काय ऑथॉरिटी आहेत, ह्या ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटी नाही आहे, त्यांचं काम वेगळं आहे. जसं CBIC आहे त्यांचं काम वेगळं आहे, रिव्हिजनल ऑथॉरिटीचं काम वेगळं आहे, ऑथॉरिटी फॉर ॲडव्हान्स लोडिंग ही वेगळी आहे, अपिलेट ऑथॉरिटी फॉर ॲडव्हान्स लोडिंग वेगळी आहे, अपिलेट ऑथॉरिटी वेगळी आहे, अपिलेट ट्रिब्युनल अँड ऑथॉरिटी रेफर्ड इन सेक्शन 171(2) ह्या वेगळ्या ऑथॉरिटी आहेत. या ऑथॉरिटीचं फंक्शन वेगळं आहे, यांचं काम वेगळं आहे, यांचा उद्देश वेगळा आहे. आणि ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटी यांचा उद्देश वेगळा आहे. आता जर का एखाद्या व्यक्तीने चुकीच्या प्रकारे टॅक्स भरला असेल किंवा कुठलंही ऑब्लिगेशन फॉलो न केल्यामुळे त्याला काहीतरी पेनल्टी नोटीस ची ऑर्डर आली असेल तर तो काय करू शकतो, ती आल्यानंतर ती काढणार कोण, ऑर्डर पास करणार कोण, ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटी. आणि जर त्याला ते मान्य नसेल तर मग तो अपील करू शकतो अपिलेट ऑथॉरिटीकडे. एनी ऑथॉरिटी अपॉइंटेड ऑथोराइज टू हिअर अपील्स, अपील त्यांच्याकडे करू शकतो. अपिलेट ऑथॉरिटी, त्यानंतर पुढे अपिलेट ट्रिब्युनल. अपिलेट ट्रिब्युनल मीन्स द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अपिलेट ट्रिब्युनल. पहिले कोण आहे, ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटी, त्यानंतर अपिलेट ऑथॉरिटी, त्यानंतर अपिलेट ट्रिब्युनल आणि त्यानंतर मग हायकोर्ट आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट. या प्रकारे टॅक्सपेअर कुठल्याही निर्णयामुळे आज झाला असेल तर तो त्याची दाद मागण्याकरता त्याला ह्या स्टेजवरून ह्या सगळ्या स्टेपवरून जायला लागतं. म्हणजे तो पहिले जेव्हा त्याला शोकॉज पाठवली जाईल
त्यावेळेस त्याला पहिले काय असेल की ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड असेल, किंवा तुला कशासाठी टॅक्स मागितला जातो, तुझ्यासाठी कशासाठी तुला फाईन पेनल्टी लावली जाते, मग त्याविषयी तो आपली बाजू मांडेल, डिपार्टमेंट त्याची बाजू ऐकून घेईल. त्यानंतर त्याला जे डिमांड पाठवलं आहे ते जर तसंच कायम राहिलं तर तो पुढे जाऊन अपिलेट ऑथॉरिटीकडे अपील करेल. मग तिथली प्रोसिजर त्या सेक्शनप्रमाणे त्या तरतुदीप्रमाणे जाईल. तिथे पण त्याला जर का समाधान नसेल तर मग पुढे अपिलेट ट्रिब्युनल, मग हायकोर्ट, कोर्ट. आता हे सगळं जे करतं कोण, प्रॉपर ऑफिसर आपण वाचत आलो, ते प्रॉपर ऑफिसर कोण आहे? तर प्रॉपर ऑफिसर इन रिलेशन टू एनी फंक्शन टू बी परफॉर्म अंडर दिस ॲक्ट मीन्स कोण असेल? कमिशनर किंवा द ऑफिसर ऑफ द सेंट्रल टॅक्स ऑफिसर हु इज असाइन्ड दॅट फंक्शन बाय द कमिशन. म्हणजे कमिशनरच्या वतीने कार्य करणारा जो व्यक्ती आहे तो कोण आहे? प्रॉपर ऑफिसर आहे. हे सगळ्याला रिस्पॉन्सिबल कोण असतो? मुख्य व्यक्ती तर कमिशनर असतो. आणि कमिशनरच्या कंट्रोलखाली या सगळ्या जे काय जे काही वेगवेगळ्या कार्यवाही आहेत त्या कमिशनरच्या ऑथॉरिटीखाली होतात. आता 73(1) मध्ये तुम्ही हे बघाल की शो कॉज नोटीस टू बी सर्व. जेव्हा एखाद्यावरती एखादी कारवाई करायची असेल तर त्यासाठी पहिले त्याला कारणे दाखवा नोटीस द्यायची की वेअर इट ॲपियर्स टू द पीओ डॅट. पीओला काय लक्षात आलं? एनी टॅक्स जो आहे एनी टॅक्स हॅज नॉट बीन पेड किंवा शॉर्ट पेड. म्हणजे आउटपुट टॅक्सबद्दल हा विषय येतो पहिला. दुसरा, इरेनियसली रिफंडेड. रिफंड जो घेतला आहे हा चुकीच्या पद्धतीने घेतला, हा दुसरा विषय. आणि तिसरा, जिथे इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन रॉंगली अवेल्ड किंवा युटिलाइज. हे 3 विषय. वेअर इट ॲपियर्स टू द पीओ डॅट, जर पीओला याविषयी काही लक्षात आलं असेल. आता हे कसं लक्षात येईल? आयदर स्क्रुटिनी, इन्स्पेक्शन किंवा ऑडिटमधला. फॉर एनी रिझन. आता इथे रिझन दिले, फॉर एनी रिझन. आता रिझन कुठलं आहे? अदर दॅन द रिझन ऑफ फ्रॉड और एनी विलफुल मिसस्टेटमेंट और फॉर एनी रिझन सप्रेशन ऑफ फॅक्ट टू इवेट टॅक्स. आता ह्यातलं रिझन नाही आहे तर सेक्शन 73 प्रमाणे काय होईल? त्याच्यावरती जी कारवाई आहे सेक्शन 73 प्रमाणे होईल. आता पीओ शॅल सर्व नोटीस. पहिले काय करेल? पीओ शॅल सर्व नोटीस ऑन द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स. किती टॅक्स त्यांनी भरलेला नाही आहे किंवा RTC यांनी रॉंगली अवेल किंवा युटिलाइज केला आहे, त्याला हे कळवायचं आहे. पीओ शॅल सर्व नोटीस ऑन द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स which has not been so paid or which has been so short paid or to whom the refund has erroneously been made or who has wrongly availed or utilized input tax credit. याविषयी त्या नोटीसमध्ये त्याला माहिती दिली जाईल. रिक्वायर हिम टू शो कॉज. आता त्याचा पुढे त्याला ती नोटीस गेल्यानंतर त्याचा रोल काय राहील की रिक्वायर हिम टू शो कॉज टू व्हाय ही वुड नॉट पे द अमाऊंट स्पेसिफाईड इन द नोटीस. त्याला जी अमाऊंट भरण्यास सांगण्यात आलेलं आहे ती त्याने का भरू नये याविषयी स्पष्टीकरण देण्याची त्याला गरज असेल. इन द नोटीस अलॉंग विथ इंटरेस्ट पेबल. म्हणजे किती अमाऊंट भरायची आहे, किती इंटरेस्ट द्यायचा आहे आणि पेनल्टी किती त्याला द्यायची आहे, त्याच्यावरती किती अमाऊंटचा टॅक्स लागू होतोय, इंटरेस्ट लागू होतोय आणि पेनल्टी लागू होते. आता ही सगळी जी प्रोसिजर आहे ही रूल 142 प्रमाणेच आहे. मी असं लक्षात जेव्हा येईल पीओच्या लक्षात येईल की ज्यांनी कर भरलेला नाही, कमी भरला आहे किंवा चुकीचा परतावा घेतला आहे, रिफंड घेतला आहे किंवा ITC अवेल किंवा युटिलाइज इलिजिबल नव्हता तेवढा केला आहे, या प्रकारे नोटीसमध्ये त्याचा उल्लेख केला जाईल. किती रक्कम त्याला द्यायची आहे टॅक्सची, किती इंटरेस्ट द्यायचा आहे, किती पेनल्टी द्यायची आहे आणि त्याबद्दल त्याने ती अमाऊंट का भरू नये अशा प्रकारे त्याला विचारणा केली जाईल, नोटीस दिली जाईल. आता ही जी नोटीस द्यायची आहे ही नोटीस जसं वर्ष संपतं, एप्रिल टू मार्च हे फिनान्शियल इयर आहे,
त्यानंतर 31 डिसेंबरला, जे वर्ष संपलं आहे, मार्च संपलं का 31 डिसेंबरला GSR 9 ॲन्युअल रिटर्न भरला जातो. आता ही नोटीस जी आहे ही शो कॉज नोटीस, ही शो कॉज नोटीस आणि त्यानंतर काय येईल, ऑर्डर येईल. मी त्याला पहिली शो कॉज नोटीस दिली, त्यांनी त्याला रिप्लाय केला आणि जर का POला त्याचा रिप्लाय जो आहे हा समाधानकारक वाटत नसेल तर मग ऑर्डर इश्यू केली जाईल. आता ऑर्डर जी इश्यू केली जाते त्यासाठी सेक्शन 73 मध्ये सबसेक्शन 10 जो आहे 10 जो आहे हा तुम्हाला बघायला लागेल. याच्यामध्ये काय दिलं आहे की टाईम लिमिट फॉर इश्यू ऑफ ॲड्ज्युडिकेशन ऑर्डर 3 वर्ष. आता ही 3 वर्ष जी आहे, 3 वर्ष जो मी आता उल्लेख केला, फर्निशिंग ऑफ ॲन्युअल रिटर्न, द प्रॉपर ऑफिसर शॅल इश्यू द ऑर्डर विदिन 3 years फ्रॉम द ड्यू डेट फॉर फर्निशिंग ऑफ ॲन्युअल रिटर्न. ओके, 31 डिसेंबरला जर का GSR 9 भरला जात असेल, जर तिची डेट एक्सटेंड नाही झाली, वेळेत भरला गेला आहे, तर तिथपासनं पुढे 3 वर्षामध्ये काय केलं पाहिजे, ऑर्डर इश्यू झाली पाहिजे. टू विच टॅक्स नॉट पेड, शॉर्ट पेड किंवा ITC रॉंगली अवेल युटिलाइज. आणि ही जी 3 वर्ष आहेत रिफंडसाठीची, ती रिफंड कधी घेतला, रिफंड ज्या वेळेस घेतला गेला आहे तिथपासून 3 वर्षामध्ये ऑर्डर निघाली पाहिजे. विदिन 3 years फ्रॉम द डेट ऑफ इरिनियस रिफंड. चुकीचा परतावा दिल्याच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या आत पोट कलम 9 अन्वये आदेश काढेल. लक्षात घ्या, टाइम लिमिट आहे. जर का 3 वर्षामध्ये ऑर्डर नाही काढली तर मग ती बेकायदेशीर होईल. कायद्यानुसार ही परमिशन आहे की 3 वर्षामध्ये ऑर्डर काढली पाहिजे. परत मी मागे येतो. आता शो कॉज नोटीसचं काय म्हटलं आहे बघा. शो कॉज नोटीस जी आहे, द प्रॉपर ऑफिसर शॅल इश्यू द नोटीस, म्हणजे ऑर्डर काढण्यापूर्वी नोटीस द्यायची आहे, ही ॲटलिस्ट 3 महिने प्रेअर टू द टाईम लिमिट स्पेसिफाईड. 73-10 मध्ये टाईम लिमिट दिलं आहे ऑर्डरसाठीचं, त्याच्या 3 महिने अगोदर नोटीस काढली पाहिजे. आता बऱ्याच वेळा डिपार्टमेंटचं कसं झालेलं आहे, तसं तुम्हाला कामाला लावतात की आता शनिवारी पण कामाला या, रविवारी पण या, कारण का टाईम बार होतो. जसं GSR 9 भरला गेला तिथपासून तुमच्याकडे 2 वर्ष 9 महिने हा पिरियड आहे की तुम्ही शो कॉज नोटीस घ्या. आता इथे 2 years आणि 9 months हा पिरियड दिला आहे. ह्याच्यामध्ये जर वेळेचं नियोजन केलं तर काय समजा ठरवलं त्याच्यामध्ये की 2 वर्ष 9 महिने, आपण 2 वर्षामध्येच हे काम करू, जे काही काम करायचं आहे हे 2 वर्षामध्येच करू, पण 2 वर्ष 2.5 वर्ष काय करत नाहीत. आणि मग 3 वर्षामध्ये आता वेळ संपत आला तर त्याला नोटिसा काढायच्या आहेत, ऑर्डर पाठवा, सगळ्यांना शोकॉज पाठवा, असंच होतं ना. आणि त्यामुळे काय होतं की जे 9वा महिना असतो मॅक्झिमम ऑर्डर शोकॉज या 9व्या महिन्यात, 2 वर्ष 9वा महिना जो आहे ह्यातच पाठवला जातो. म्हणजे सगळ्या शेडमध्ये याच प्रकारे काम आहे की जे काय यूट्यूबमुळे आपल्याला कळतं कोणाला ऑर्डर कधी आल्या, कशा प्रकारे गेल्या, म्हणजे किती हजार ऑर्डर त्यांनी ठराविक शेवटच्या आठवड्यात काढल्या, त्याचा आकडा विक्रमी आकडा यायचा. हां, म्हणजे शेवटच्या वीकमध्ये मग तो विक्रमी आकडा होता ना एकदम. जसं आता आचारसंहिता लागणार आहे तर सरकार आता बऱ्याच गोष्टी, बऱ्याच सगळ्या GRE काढायचं ते काढेल, अशाच प्रकारे काम चालतं सगळं. जर नियोजन केलं की 2 वर्ष 9 महिन्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे तर आपल्याकडे किती स्क्रुटिनी आपण केलेली आहे, किती ऑडिट केलेले आहेत, कोणाच्या प्रकारे कसं आपल्याला हे सगळं करून ते वेळेत काढलं तर हे असं दिसेल की प्रॉपर वेळेचा उपयोग, सदुपयोग केला जातो आहे. आणि त्यानंतर मग 3 महिने पुढे काय म्हटलं आहे
जर का तुम्ही 2 वर्षामध्ये जर का शो कॉज दिली तर त्यानंतर 3 वर्षाच्या पर्यंत काढायची आहे ना ऑर्डर, म्हणजे पुढे कालावधी मिळेल. आता इथे कसं होतं की 2 वर्ष 9 महिन्यामध्ये जर का शो कॉज पाठवले जात असेल, मग जे काय आपण बिंग हड आहे एवढ्या लोकांचं काढलं आहे तेवढ्या लोकांचं 3 महिन्यात उरकायला लागेल. मग कोणाला किती वेळ देणार आणि तो खरंच न्यायपूर्ण वेळ दिला जाईल का, हा पण परत प्रश्न आहे. The order referred here has to be passed within 3 years from the due date for furnishing annual return. आणि त्यानंतर पुढे 3 years from the date of various refund. रिफंडचं पण तसंच आहे. रिफंडसाठी GSR 9 बघितला जात नाही. रिफंड जेव्हा घेतला तिथपासून 3 वर्ष. टाइम लिमिट फॉर इश्युअन्स ऑफ चोकॉज नोटीस इज 2 years and 9 months. हे येतं मॅक्झिमम हा पिरियड होतो. पण जर 2 वर्षामध्ये शो कॉज दिली तर पुढे 6 महिन्यात पण त्याची ऑर्डर काढली जाऊ शकते की नाही, प्रश्न हा आहे. म्हणजे शो कॉज आणि ऑर्डर याच्यामध्ये 3 महिन्यात पिरियड ठेवायचा असा काही नियम नाही आहे ना. हां, 1 महिन्यात हे बघा ऑर्डर काय दिलंय, ऑर्डर काढायची आहे त्याच्या 3 महिने अगोदर नोटीस द्यायला पाहिजे ना. म्हणजे 3 महिने द्यायला पाहिजे ना त्याला. पण तुम्ही 3 ते 4 महिने देऊ शकता, 4 ते 5 महिने देऊ शकता, मिनिमम 3 महिने पाहिजेत ना. तुम्ही शो कॉज दिल्यानंतर एका महिन्यात लगेच ऑर्डर काढू शकत नाही ना. मुद्दा मी हा सांगतो, जर तिकडे हे दिलंय द प्रॉपर ऑफिसर शॅल इश्यू द नोटीस ॲटलिस्ट 3 months prior. 3 महिने अगोदर त्याला शोकॉज द्यायची. म्हणजे शोकॉज दिल्यापासून 3 महिन्यामध्ये काय करायचं आहे, अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड करता त्याला 3 महिने वेळ द्यायचा आहे. तो वेळ 4 महिने 5 महिने 6 महिने दिला जाऊ शकतो. जर तुम्ही 2 वर्षामध्ये ऑर्डर शोकॉज केली असेल तर पुढे मग चालू राहील अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. पण जर 2 वर्ष 9 महिने दिली आणि मग ऑर्डर काढायचीच आहे, घाईच आहे ऑर्डर काढायची. आता 3 वर्ष होऊन गेली तर ऑर्डर काढता येणार नाही. त्यामुळे जे काय बोलणं होईल, जे काय कम्युनिकेशन होईल ते पूर्ण तुम्हाला पोचलं की नाही पोचलं, आता ऑर्डर काढायच लागणार. मी हे का सांगतोय अशा हे हा मुद्दा मी एवढा हायलाईट का करतोय, कारण की 74A हा सेक्शन नवीन जो आला आहे तो 24-25 पासून लागू होणार आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा जो प्रॉब्लेम सगळ्या देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये होतोय त्यासाठी त्यांनी असं केलं आहे आता की 42 महिन्यामध्ये काय करायचं, शो कॉज पाठवायची आणि त्यानंतर 1 वर्षामध्ये तुम्ही ऑर्डर काढा. इथे काय केलं, ऑर्डर काढायचा पिरियड ठेवला 3 वर्ष आणि त्याच्या अगोदर 3 महिने शो कॉज दिली पाहिजे. मग सगळ्यांनी हेच केलं, 2 वर्ष 9 महिन्यात शो कॉज पाठवल्या आणि मग नंतर 3 महिन्यात ऑर्डर द्यावीच लागते. मग इथे काय झालं, फार घाई झाली आणि टॅक्स पेअरला वेळ दिला गेला नाही असं दिसतं. आता हे फिक्स केलं की 42 महिन्यात तुम्ही शो कॉज द्या, मग 1 वर्ष वेळ घ्या, डिपार्टमेंटला वेळ मिळेल, टॅक्स पेअरला पण वेळ मिळेल. डिपार्टमेंट घाई काय करतं, कारण त्यांचा टाईम बार होता. आता त्यांना वेगवेगळे टाईम दिले, शो कॉजला वेगळा टाईम दिला आहे स्पेसिफिकली आणि सफिशियंट टाईम दिला आहे कशा करता, ऑर्डर काढण्याकरता. जे काही 7 वर्षात ज्या प्रकारे कायद्यात इम्प्लिमेंट होतोय त्यातला काय काय प्रॉब्लेम निर्माण होतात हे जेव्हा लक्षात सरकारच्या येतं, त्यामुळे त्याप्रमाणे त्यांना जे कायद्यात बदल करायचे आहेत, अमेंडमेंट करायचे त्या करणं आवश्यक असतं. त्यातून मग हा जो प्रॉब्लेम आहे ह्याला सोल्युशन त्यांनी 74A मध्ये काढलं. हा एकच कॉमन टाईम 73 आणि 74 दिलेला आहे. आता कसं आहे, ह्यात फरक काय की हा जो पिरियड 3 वर्ष आहे तो 74 सेक्शनमध्ये जर का फ्रॉड केस आहे तर हाच 5 वर्ष आहे. आणि त्याला शो कॉज देण्याकरता जो हा 3 महिने आहे पिरियड तो तिकडे 6 महिने की तुम्ही शो कॉज द्या 4 वर्ष 6 महिन्यामध्ये, मॅक्झिमम पिरियड तो आहे. आता हे सगळं उद्देश काय असवायचा, इन ऑर्डर टू अधेअर टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्याला पहिले तुम्ही काय करा,
कळवा किंवा तुझ्याविषयी आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार तुझ्यावरती ही कारवाई आम्ही करतो, तू स्पष्टीकरण तू दे. बिफोर रेजिंग एनी टॅक्स डिमांड देण्या अगोदर त्याला नोटीस दिली जाईल. अ नोटीस हॅज टू बी इश्यूड, जनरली रेफर टू ॲज शो कॉज नोटीस, asking the person chargeable with tax to show cause as to why the specified amount of tax should not be demanded from him. त्याच्याकडनं ती अमाऊंट का मागली जाऊ नये. आणि the PO may before serving of such show cause notice communicate to said person the details of any tax, interest, penalty as ascertained by him. आणि त्यानंतर त्या शो कॉज नोटीसला त्याला संधी दिली जाईल, अपॉर्च्युनिटी टू सच पर्सन टू डिफेंड हिमसेल्फ बिफोर ॲज्युडिकेशन. तो आपली बाजू मांडू शकतो की खरोखर त्याच्याकडनं अशा प्रकारे एव्हेजन ऑफ टॅक्स झालं आहे का. द पर्सन टू हुम सच नोटीस हॅज बीन इश्यूड कॅन कॉन्टेस्ट द डिमांड बाय फायलिंग अ रिप्लाय टू द शो कॉज नोटीस अँड ऑल्सो बाय अपिअरिंग बिफोर द ॲज्युडिकेटिंग ऑथॉरिटी पर्सनली. तो ऑनलाईन त्या शो कॉज नोटीसला उत्तरही देईल आणि तो पर्सनली जाऊनही आपली बाजू मांडू शकतो. आफ्टर कन्सिडरिंग द रिप्लाय फाइल्ड बाय द पर्सन ॲज वेल ॲज द सबमिशन मेड ड्युरिंग द पर्सन हिअरिंग द ॲज्युडिकेटिंग ऑथॉरिटी हॅज पास अ स्पीकिंग ऑर्डर. आता हे सगळं कम्युनिकेशन झाल्यानंतर मग ॲज्युडिकेटिंग ऑथॉरिटी काय करेल, स्पीकिंग ऑर्डर म्हणजे अशी ऑर्डर असते इन द ऑर्डर विच मेन्शन्स द रिझन्स फॉर अरायविंग ॲट अ पर्टिक्युलर डिसिजन. ते जो निर्णय आता जे ऑर्डर पास करणार आहे त्या निर्णयापर्यंत ते कशा प्रकारे आले, त्यांचं काय ऑब्झर्वेशन आहे, त्यांचं काय या सगळ्या कारवाईमधला म्हणजे स्क्रुटिनी किंवा ऑडिट आणि इन्स्पेक्शन या कुठल्याही कारवाईच्या आधारे ते त्यांच्याकडे जी उपलब्ध माहितीच्या आधारे जर ते हा निर्णयावर पोहोचत असतील तर कशा प्रकारे कुठल्या सेक्शनचं व्हायोलेशन झालं आहे, कुठल्या रूलचं व्हायोलेशन झालं आहे आणि त्यामुळे जो टॅक्स डिमांड पाठवला जातो आहे तो कशा प्रकारे निर्माण झाला आहे हे सगळं त्या स्पीकिंग ऑर्डरमध्ये येईल. म्हणजे मला वाटतं म्हणून तुम्ही हा टॅक्स द्या असं ह्यात असू शकत नाही. जो PO असेल तो देईल की या सेक्शनप्रमाणे तुम्ही ही ऑब्लिगेशन तुम्हाला होत आहे, तुम्ही या प्रकारे टॅक्स द्यायला पाहिजे होता, ITC या प्रकारे घ्यायला पाहिजे होता आणि त्यामुळे तुम्ही या चुकीच्या प्रकारे ITC घेतला, युटिलाइज केला आहे, हे सगळं स्पेसिफिकली त्यामध्ये दिलं जाईल. म्हणजे कायद्याच्या कुठल्या तरतुदीनुसार नियमानुसार त्यांनी टॅक्स प्रॉपर जमा केलेला नाही किंवा ITC घेतलेलं नाही किंवा रिफंड घेतलेलं नाही किंवा कुठले डॉक्युमेंट प्रूफ प्रॉपर नव्हते, त्या आधारे त्याला हे डिमांड निर्माण झालेलं आहे. ही सगळी माहिती त्या स्पीकिंग ऑर्डरमध्ये येईल. असे ना, असंच असतं ना. आता ज्यावेळेस स्क्रुटिनी होते, ऑडिट होतं, इन्स्पेक्शन होतं, त्यावेळेस एखाद्याकडे एखादी प्रोसिजर करण्याबद्दलची चुकीची माहिती गैरसमजुतीमुळे त्याला मिळाली असेल तर ज्यांनी जी चूक 17-18ला केली तीच 18-19ला करेल, 30-19-20ला करेल. सेम चूक जर परत केली असेल तर जसं एक शो कॉज आहे तसं दुसरा स्टेटमेंट आहे. PO मे सर्व स्टेटमेंट फॉर टॅक्स पिरियड नॉट कवर्ड टू अबो शो कॉज अँड इश्यू समरी ऑफ स्टेटमेंट इन DRC 02. DRC 01 जसं शो कॉज नोटीस आहे तसं वेअर अ नोटीस हॅज बीन इश्यूड फॉर एनी पिरियड. 73मध्ये ज्या पिरियडला दिले द PO मे सर्व स्टेटमेंट केव्हा करेल, स्टेटमेंट सर्व केव्हा करेल, केव्हा बजावेल, द डिटेल्स ऑफ नॉट पेड, शॉर्ट पेड किंवा मग रिफंडबद्दल आहे किंवा ITC बद्दल याविषयी असा कालावधी जो कालावधी 73(1) कवर नाही आहे. हे तर 73(1) म्हणजे 17-18 असेल तर मग स्टेटमेंटमध्ये 18-19, 19-20 हे असू शकते. आता जे स्टेटमेंट दिलं आहे ते स्टेटमेंट म्हणजे डिटेलमध्ये काय ज्या त्यांनी चुका केल्या 73 दिल्या त्याच पुढच्या वर्षामध्ये पण आहेत. तर त्या वर्षामध्ये किती अमाऊंट, त्याच कारणामुळे रिझन सेम पाहिजे. जो डिफॉल्ट झाला आहे सेम डिफॉल्ट तो कंटिन्यू करतो आहे तर त्या करताना स्टेटमेंट दिलं जाईल आणि किती अमाऊंट त्यात त्याला देणं आहे हे सांगितलं जाईल. आणि जे स्टेटमेंट आहे सर्व्हिस ऑफ स्टेटमेंट टू बी मानलं जाईल की ते सर्व्हिस ऑफ शो कॉज नोटीस आहे, पण त्याचं ग्राउंड सेम असलं पाहिजे. ग्राउंड्स रिलीड अपॉन आर सेम ॲज मेन्शन इन शो कॉज नोटीस. शो कॉज नोटीसमध्ये जे दिलेलं आहे त्याच आधारावरती त्यांनी पुढे पण सेम डिफॉल्ट केला आहे तर ते तसं असेल तर त्याला स्टेटमेंट दिलं जातं.
द सर्व्हिस ऑफ सच स्टेटमेंट शॅल बी डीम टू बी सर्व्हिस ऑफ नोटीस ऑन सच पर्सन, जो 73(1) मध्ये सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट द ग्राउंड्स रीड अपॉन फॉर सच टॅक्स पिरियड दोज कवर्ड 73(1) आर द सेम आर ॲज मेन्शन इन द अर्लियर पिरियड. म्हणजे आधीच्या नोटिशीत जी नमूद केलेली कारणं आहेत त्या कारणांप्रमाणेच पुढच्या वर्षी पण जर का तशाच प्रकारची चुका असतील, त्यानुसार जर का डिमांड क्रिएट होत असेल, निर्माण होत असेल, तर मग त्याला स्टेटमेंट द्यायला पाहिजे. पण जर वेगळ्या कारणामुळे डिमांड येत असेल तर मग त्याला वेगळी शोकॉज द्यायला पाहिजे. आता शोकॉज नोटीस पाठवली, त्यात कशा प्रकारे त्यांनी शॉर्ट टॅक्स नॉट पेड किंवा शॉर्ट पेड आहे किंवा RTC रॉंगली अवेलेबिलिटी द्यायची आहे किंवा एररचे रिफंड आहे, याविषयी त्याला शोकॉजमध्ये ज्यावेळेस माहिती मिळते त्यावेळेस त्याला मान्य होईल. एक ऑप्शन काय मान्य करेल तो, किंवा आपण चुकीच्या प्रकारे टॅक्स जमा केला, आपण देणं लागतो. जर त्याला हे ॲक्सेप्ट तो करत असेल, मान्य करत असेल, तर मग त्याला तो टॅक्स भरणं आहे, त्याने तो टॅक्स भरावा. याकरता व्हॉलंटरी पेमेंट ऑफ टॅक्स आणि इंटरेस्ट बिफोर इश्यू ऑफ शोकॉज नोटीस. आता शोकॉज नोटीस देण्या अगोदर इथे काय दिलं आहे, द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स बिफोर सर्व्हिस ऑफ नोटीस. 73(1) मध्ये जी नोटीस येणार आहे शोकॉज नोटीस, त्याच्या अगोदर पण किंवा स्टेटमेंट त्याला दिलं जाणार आहे, याच्या अगोदर त्याला एक इंटिमेशन पाठवलं जातं. किंवा जर का ऑडिट चालू आहे, त्याचं इन्स्पेक्शन चालू आहे, आणि तिकडे जसं तुम्हाला काल सांगितलं की जेव्हा इन्स्पेक्शन होतं तेव्हा त्यातनं काय इन्स्पेक्शन केलं आहे, काय फॅक्ट सापडले, त्याची एक कॉपी त्याला द्यायची आहे ना, पंचनामा केला आहे. जर स्वतःहून त्याला कळलं की आपण काहीतरी डिफॉल्ट केलं आहे, तर इथे त्याला शोकॉज नोटीस जाण्या अगोदरच त्याला माहिती आहे की आता आपण जे चुकीच्या प्रकारे काही गोष्टी केल्यात या आता डिपार्टमेंटला कळलेल्या आहेत, आता आपल्याला शोकॉज नोटीस येणार. आणि नंतर आपल्याला इंटरेस्ट आणि फार मोठ्या पेनल्टीला आता सामोरं जाण्या अगोदर आपण स्वतःहून जर का टॅक्स भरला तर आपण सेफ राहू. कळलंच आहे, अनायसे जर कळलंच आहे आपण काय, म्हणजे त्यांनी एकतर मुद्दामून केलं आहे किंवा त्यांनी चुकून केलं आहे. या दोन्ही केसमध्ये जर तो पेमेंट करतो तर त्याला एक स्वतःची बाजू मांडायला संधी मिळते किंवा मला काय फ्रॉड करायचा नव्हता. पण ज्यावेळेस माझ्याकडे सर्च किंवा ऑडिट झालं, मला कळलं माझ्या काय चूक आहे, मी तो टॅक्स लगेच भरलेला आहे, मला मान्य झालं, मला लक्षात आलं. म्हणजे तिकडे त्याला 74चं जर का सेक्शन लागत असेल तो त्याचा वाचू शकतो. त्याला एक स्वतःला प्रूव्ह करायला की मी इमानदार टॅक्सपेअर आहे, ही एक संधी मिळते. त्यामुळे तो लगेच टॅक्स भरू शकतो. म्हणजे बिफोर इश्यू सर्व्हिस ऑफ नोटीस, नोटीस येण्या अगोदर पे द अमाऊंट ऑफ टॅक्स अलॉंग विथ इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ हिज ओन असर्टेनमेंट, एकतर काय ऑफ सच टॅक्स ऑर द टॅक्स ॲज असर्टेन बाय द प्रॉपर ऑफिसर. एकतर काय स्वतःहून त्याला कळलं इन्स्पेक्शन किंवा ऑडिटमध्ये, आणि दुसरं तरी पण त्याने पैसे नसतील भरले तर ज्यावेळेस शोकॉज पाठवायचे त्याच्या अगोदर काय पद्धत आहे, एक इंटिमेशन पाठवायचं. ते इंटिमेशन त्याला गेलं तर शोकॉजच्या अगोदरच व्हॉलंटरीली स्वइच्छेने पेमेंट करू शकतो. आणि इन्फॉर्म द प्रॉपर ऑफिसर इन रायटिंग ऑफ सच पेमेंट. तो पेमेंट करेल आणि काय करेल, त्याचा जो काय टॅक्स भरणं बाकी आहे स्वतःहून तो भरेल आणि तो इन्फॉर्म करेल POला. त्यानंतर पुढे काय करेल PO, आता पुढे कारवाई नेण्याची गरजच नाही ना. ज्याच्यासाठी कारवाई करायची होती ते प्रॉपर ऑफिसर ऑन रिसिप्ट ऑफ सच इन्फॉर्मेशन शॅल नॉट सर्व एनी नोटीस. त्याच्यावर कुठलीही नोटीस बजावण्याची गरज नाही आता, किंवा स्टेटमेंट इन रिस्पेक्ट ऑफ द टॅक्स सो पेड or the penalty payable under the provision of this act or the rules made therein. बरोबर आहे. आता त्याला ही पहिली संधी आहे, पहिली ऑफर आहे की तुमच्यावरती टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी लिव्हिबल आहे. तर टॅक्स इंटरेस्ट त्यांनी भरला तर त्याला पेनल्टी लागत नाही. इकडे जेव्हा तो व्हॉलंटरीली टॅक्स भरतो, स्वइच्छेने भरतो, तेव्हा त्याला पेनल्टी लागत नाही. इथे पेनल्टी शब्द नाही आहे. पे द अमाऊंट ऑफ टॅक्स अलॉंग विथ इंटरेस्ट देअर ऑन. इंटरेस्ट द्यायचाच आहे. कुठलीही अमाऊंट गव्हर्नमेंटला देणं आहे आणि जर ती उशिरा दिली गेली तर इंटरेस्ट काय गव्हर्नमेंट माफ करत नाही.
ॲम्नेस्टी आली तर गोष्ट वेगळी, पण नॉर्मली इंटरेस्ट माफ होत नाही. वेअर आता पुढे त्यांनी पेमेंट नाही केलं तर कारवाई पुढे जाईल. आणि वेअर द प्रॉपर ऑफिसर इज ऑफ द ओपिनियन दॅट द अमाऊंट पेड, आता 73(5) त्यांनी अमाऊंट दिली. ओके, आता असं होऊ शकतं की त्यांनी जी स्वइच्छेने अमाऊंट दिलेली आहे आणि जेवढी अमाऊंट डिटरमाइन केली आहे पी ओनी, तर पी ओची अमाऊंट जास्त आहे आणि त्यांनी भरलेली अमाऊंट कमी आहे. वेअर द पी ओ इज ऑफ द ओपिनियन दॅट द अमाऊंट पेड, त्याने जी ऑलरेडी भरलेली अमाऊंट आहे फॉल्स शॉर्ट ऑफ द अमाऊंट ॲक्च्युअली पेएबल, मग जेवढी अमाऊंट त्याला पेएबल होती त्याने कमी अमाऊंट भरली आहे, तर जो काय त्यातला डिफरन्स आहे ही शॅल प्रोसीड टू इश्यू द नोटीस ॲज प्रोव्हाइडेड फॉर सेक्शन 73(1) इन रिस्पेक्ट ऑफ सच अमाऊंट, जेवढी अमाऊंट त्याला आता पेएबल आहे तेवढ्या अमाऊंटबद्दलच त्याला नोटीस काढली जाईल. इफ टॅक्स अँड इंटरेस्ट इज पेड विदिन 30 days, आता नोटीस दिल्यानंतर त्यांनी 30 दिवसामध्ये, म्हणजे त्याला शोकॉज दिली, आता जर त्यांनी 30 दिवसामध्ये पेमेंट केलं, शोकॉजमध्ये काय काय असेल, टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी किती हे पण असेल, पण त्यांनी 30 दिवसामध्ये जर का पेमेंट केलं तर नो पेनल्टी टू बी लेविड अँड डिमांड कन्क्लुजन्स आणि डीम कन्क्लुजन ऑफ प्रोसिडिंग्स, कारवाई तिकडे संपली असं मानलं जाईल. जिथे वेअर एनी पर्सन चार्जेबल विथ टॅक्स 73(1) किंवा स्टेटमेंट दिलं आहे 73(3) तो पे करतो टॅक्स अलॉंग विथ इंटरेस्ट पेबल, तर 30 दिवसामध्ये तो पे केला पाहिजे. 30 दिवसामध्ये तर नो पेनल्टी शॅल बी पेबल आणि सर्व कारवाई काय होईल तिकडे संपली असं मानण्यात जाईल. ऑल प्रोसिडिंग्स इन रिस्पेक्ट ऑफ सेट नोटीस शॅल बी डीम टू बी कन्क्लुडेड. त्याने 30 दिवसामध्ये पेमेंट नाही केलं तर शोकॉज दिल्यानंतर पण त्याने पेमेंट नाही केलं, द प्रॉपर ऑफिसर शॅल आफ्टर कन्सिडरिंग द रिप्रेझेंटेशन, तो आपली बाजू मांडेल, अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड सगळं झालं. इफ एनी रिप्रेझेंटेशन इफ एनी मेड बाय पर्सन चार्जेबल विथ टॅक्स डिटरमाइन द अमाऊंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट अँड पेनल्टी इक्वल टू 10% ऑफ 10%, एकतर 10% टॅक्सच्या किंवा 10,000, विशेवर इज हायर. आता समजा मला 5,000 रुपयाचा टॅक्स भरायचा आणि त्यावरचा इंटरेस्ट भरायचा. आता 5,000च्या 10% अमाऊंट किती होते, 500 रुपये. मी नाही भरली तर 500 रुपये 10% ऑफ टॅक्स किंवा 10,000, पेनल्टी किती होईल, 10,000 रुपये. विशेवर इज हायर आहे, ड्यू फ्रॉम सच पर्सन अँड इश्यू अन ऑर्डर. आता ऑर्डर इश्यू होईल, मी जी अमाऊंट पेबल आहे शोकॉज दिल्यानंतर त्यांनी पेमेंट नाही केलं तर मग त्याला पेनल्टी लागू होईल आणि ती पेनल्टी किती असेल, ओके कळलं एवढं. आता ह्याच्यामध्ये काय झालं बघा, लक्षात घ्या. 17-18चं जी सेक्शन 9 होता हा कधी भरला गेला, तर हा भरला गेला 3/2/2020 मध्ये. आता एक्सटेन्शन ऑफ टाईम लिमिट, हे जे ऑर्डर काढण्याचं जे टाईम लिमिट आहे, ऑर्डर काढण्याचं टाईम लिमिट आहे ते वाढवता येऊ शकतं. 3 वर्षे ते वाढवता कसं येऊ शकतं, हां नोटिफिकेशन कुठल्या सेक्शनमध्ये. आता तुम्हाला हे नोटिफिकेशन दिलं इकडे, नोटिफिकेशन नंबर 9/2023.
से आता हा सेक्शन जो आहे हा 168 आहे प्लस इथे 168 आहे. आता हे जे सगळं तुम्ही बघाल ते वापर करून पुढे पिरियड वाढवला. आता ह्याच्यामध्ये फॉर पर्पजेस ऑफ दिस सेक्शन द एक्सटेन्शन फोर्स मेजर का टाइम तो वाढवायचा आहे. इन रिस्पेक्ट ऑफ ॲक्शन्स विच कॅनॉट बी कम्प्लिटेड और कंपाइल्ड विथ ड्यू टू फोर्स मेजर. डिपार्टमेंटची जे काही कार्यवाही आहे माहिती म्हणजे जेव्हा लॉ मेकरनी लॉ बनवला तेव्हा डिपार्टमेंटनी 3 वर्षामध्ये ही कार्यवाही करायला त्यांना पुरेसा वेळ दिला आहे. हे जर गव्हर्नमेंटला वाटतंय ही तरतूद केली आहे मग तुम्ही वेळ का वाढवता. आत्ता जी नॉर्मल परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही 3 वर्ष आणि 5 वर्ष फ्रॉड केसला ठरवले मग का वाढवायचं. मग इथे अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे ॲबनॉर्मल परिस्थिती. फोर्स मेजर म्हणजे काय की अशी परिस्थिती की जिकडे केस ऑफ वॉर, एपिडेमिक, फ्लड, ड्रॉट, फायर, सायक्लोन, अर्थक्विक किंवा एनी अदर कॅलॅमिटी कॉज बाय नेचर. जसं आता कोविड आलं ते हे कॉज बाय नेचर आहे. अशा परिस्थितीमध्ये डिपार्टमेंटचं काम होऊ शकलं नाही. काही काळ ऑफिसेस बंद होती, नॉर्मल पद्धतीने काम चालू होत नव्हतं. अशा वेळेस ते वाढवता येतं, हे टाइम लिमिट वाढवता येतं. आणि त्यात पण इथे काय दिलं आहे की रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल म्हणजे जर काउन्सिलमध्ये असा निर्णय झाला आणि काउन्सिल थ्रू गव्हर्नमेंटला रिकमेंड केला गेला आणि फोर्स मेजर आहे तर तो पिरियड वाढवला जाऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये याच आधारे त्यांनी रिकमेंड केलं GST काउन्सिलच्या मध्ये आणि मग पुढे गव्हर्नमेंटनी नोटिफिकेशन काढून तो पिरियड वाढवला. आता ह्याच्यामध्ये काही कोर्ट केसेस झाल्या अशा की किती वेळ वाढवणार. आता जसं तुम्ही बघताय की 16/5 आला. तो का आला की ITC घेता आला नाही. 30 नोव्हेंबरपर्यंत 19-20 पिरियड होता. 19-20 हे जे फिनान्शियल इयर होतं याच्यामध्ये मार्च 2020मध्ये काय झालं, कोविडची सुरुवात तिथे आहे. इमिजिएटली गव्हर्नमेंटनी सगळं बंद केलं. आता सगळं जर का बंद केलं तर मार्चचा रिटर्न भरला गेला नाही. आता मार्चचा जो ITC घ्यायचा आहे हा 30 नोव्हेंबरपर्यंत नाही घेतला तर तो घेता येणार नाही. मग अनेकांचे रिटर्न्स हे मार्चचे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पुढे भरले गेले आणि तो ITC डिनाय केला गेला की हा ITC घेऊ शकत नाही नियमानुसार. मग इथे फोर्स मेजर नव्हता का टॅक्स पेअरला, मग त्यांना गव्हर्नमेंटनी पिरियड वाढून दिला का की तो ITC तुम्ही पुढे घ्या म्हणून. मग रिप्रेझेंटेशन गव्हर्नमेंटकडे ती गेली की तुम्ही आम्हाला हा ITC तुम्हाला ऑडिट करायचं आहे, स्क्रुटिनी करायची आहे म्हणून तुम्ही पुढे ऑर्डर काढण्याचा पिरियड वाढून घेतला. ऑर्डर काढायचा पिरियड वाढला की ऑटोमॅटिकली 3 महिने अगोदर शो कॉज द्यायचे, तो पिरियड ऑटोमॅटिकली वाढतो. म्हणजे हे अशा कोर्ट केसेस पण झाल्या की जसं डिपार्टमेंटनी आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यू वेळ वाढून घेतला पण इथे ITC घेण्याकरता वेळ वाढून दिला नाही. मग कोविड काय फक्त डिपार्टमेंटला होता, टॅक्सपेअरला नव्हता. आणि दुसरी गोष्ट हे जे त्यांनी नोटिफिकेशन काढलं ते एकदा काढलं ठीक आहे, त्यांना बाबा वेळ वाढून पाहिजे होता. ते परत 17-18चं झालं पण 18-19 आणि 19-20 त्यांनी आणखी दुसरं नोटिफिकेशन काढलं. हे 9/2023 आहे प्लस पुढे 56/2023
2023 हे दुसरं नोटिफिकेशन काढलं आणि हा आणखीन पिरियड वाढवला 18, 19 आणि 19-20चा. आणि असं लक्षात आलं आहे की ह्या दुसऱ्या वेळेला जे एक्सटेंशन दिलेलं आहे यामध्ये GST काउन्सिलमध्ये रिकमेंडेशन गेलं नव्हतं. म्हणजे हे दोन्ही पॉईंट आहेत की तेव्हा कोविड होता का, जेव्हा हे नोटिफिकेशन काढलं तेव्हा कोविड होता का, मी पहिल्यांदा काढलं तेव्हा ठीक आहे, दुसऱ्यांदा काढलं त्यावेळेस एक GST काउन्सिल रिकमेंडेशन्स आणि दुसरं तो फोर्स मेजर, हे ह्याच्यावरती काय कोर्ट केस झालं. हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी मग आता या अनुभवातून 74(1) बनवला की ज्या 73 आणि 74 करता कॉमन पिरियड दिला आणि ज्या काय तरतुदी आहेत तो पिरियड वेगळा असल्यामुळे काय झालं, त्यांना 2 सेक्शन वेगवेगळे करायला लागले. आता कॉमन पिरियड द्यायचं आहे की 42 महिने. मग त्यात PO ठरवेल की जी नोटीस बजावायची आहे ती फ्रॉड आहे की नाही तो ठरवेल. त्याकडे जी काय इन्फॉर्मेशन असेल त्याच्या आधारे आपण जी नोटीस, बाकी सगळं तसंच, जी काय पेनल्टी आहे ती त्याच प्रकारे आहे. 74मध्ये काय पेनल्टी जास्त आहे ना, टॅक्स आहे, इंटरेस्ट आणि पेनल्टी जास्त आहे. मग डिटरमाइन केलं जाईल 42 महिन्यात त्यांच्याकडे जी काय माहिती येईल तुम्ही बघा आणि काय करा, त्याला शोकॉज पाठवा. त्यात तुम्ही त्याला मग तो फ्रॉड आहे की नाही त्याप्रमाणे ती पेनल्टी लावा. दोन्ही तरतुदी एकत्र करून 74 बनवला गेला. त्यामुळे हे जे काय मी तुम्हाला सांगतोय यातून काय झालं आहे, जे काय कोर्ट मॅटर होतात आणि यातनं गव्हर्नमेंटचाही वेळ जातो, लोकांचाही वेळ जातो, तो वाचून जाऊ नये म्हणून मग अमेंडमेंट ती करण्यात आली. झालं एवढं, इथपर्यंत क्लिअर आहे. आता ह्याच्यामध्ये हा जो सेक्शन आहे 73-11, 73-11 हा थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. सेल्फ असेट टॅक्स कशाला म्हटला जातो, जो GSR 1 मी भरला ॲज अ टॅक्सपेअर, माझा पहिले ड्युटी काय की GSR 1 मध्ये तुम्ही आउटपुट टॅक्स डिक्लेअर करा. B2B किती आहे, B2C किती आहे, टॅक्सेबल, एक्झाम, नील रेटेड हे सगळं मी दिलं. तर त्यानंतर 3Bमध्ये ह्याची काय येते, समरी येते. हा जो सेल्फ असेट टॅक्स आहे हा 3Bमध्ये ॲक्च्युअलमध्ये पेमेंट केलं जातं. नॉट बी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सेक्शन 73(6), 73(8) काही दिलं असेल तिकडे. हा काय सांगतो हा सेक्शन की पेनल्टी अंडर सेक्शन 73(9) म्हणजे किती आहे, 10% ऑफ टॅक्स 10,000 विच एव्हरी हायर शाल बी पेबल जिथे एनी अमाऊंट ऑफ सेल्फ असेट टॅक्स or any amount can collected as tax has not been paid within a period of 30 days from the due date of payment of such tax. आता बघा तुम्ही काय कारवाई करता, एखाद्या व्यक्तीने जर का GSR 1 3B फाईल नाही केला, 6 महिने रिपेमेंट काही करत नाही, पण करू शकत नाही याचा भाग नाही ना. असेसमेंट ऑफ नॉन फायलर्स आहे, ही कारवाई कुठे आहे, असेसमेंट चॅप्टर बघितला आपण त्यामध्ये आहे ना. मग ती कारवाई ते करू शकतात. तिकडे दिलेली आहे ना वेगळी कारवाई की जे नॉन फायलर्स आहेत त्यांना तुम्ही काय करा, नोटीस पाठवा. तिथे जी काय अमाऊंट दिली असेल ती टॅक्सपेअरला योग्य वाटेल न वाटेल, टॅक्सपेअर रिटर्न फाईल करेल, ती नोटीस काय होईल, विड्रॉ होईल ना, बरोबर आहे नाही. मग तिथे ती कारवाई असताना इथे हे देऊन त्यांनी काय साध्य केलं, सिमिलर आहे ना कारवाई की सेल्फ असेट टॅक्स म्हटलं की जिथे पेनल्टी 10% लावा त्याला, प्लस शाल पेबल वेअर एनी अमाऊंट ऑफ सेल्फ असेट टॅक्स एनी अमाऊंट कलेक्टेड ॲज टॅक्स नॉट बीन पेड विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द ड्यू डेट ऑफ पेमेंट ऑफ सच टॅक्स. टॅक्स नाही भरला, सेल्फ असेट टॅक्स नाही भरला, किती काळामध्ये, 30 दिवसामध्ये, तर मग 73-11 प्रमाणे त्याला ही पेनल्टी लावली जाऊ शकते. आता जर का नॉन फायलरचा वेगळा तरतूद असताना हे दिलं, त्यामुळे काय झालं, इथे गोंधळ निर्माण झाला. आणि ज्यावेळेस गोंधळ निर्माण होतो त्यावेळेस मग क्लेरिफिकेशन सर्क्युलर गव्हर्नमेंटला काढायला लागतात. मग हे सर्क्युलर काढलं, या सर्क्युलरमध्ये हा इश्यू दिला, वेदर पेनल्टी इन अकॉर्डन्स विथ सेक्शन 73-11 CGST Act should be levied in cases where return in form GSR 3B has been filed after the due date of filing such return. क्लेरिफिकेशन पाहिजे. म्हणजे सरकारकडे अशा प्रकारचं टॅक्सपेअरकडनं काय जातं, पहिले रिप्रेझेंटेशन किंवा तुम्ही हा सेक्शन केला आहे, यातून तुम्ही काय कारवाई करणार, म्हणजे आम्हाला आमच्या बाजूने जर का बाजू मांडली आम्ही काय करणार, याचं उत्तर तर की हा सेक्शन कशा करता केलेलं आहे.
याचं क्लॅरिफिकेशन काय दिलं गेलं, ॲज पर द प्रोविजन ऑफ सेक्शन 73(11) पेनल्टी इज पेएबल, त्यानं दिलं आहे त्याप्रमाणे जर सेलपाचे टॅक्स कलेक्ट केला, अमाऊंट कलेक्टेड ॲज टॅक्स नॉट बीन पेड विदिन 30 days फ्रॉम द ड्यू डेट ऑफ पेमेंट ऑफ सच टॅक्स, इट मे बी नोटेड दॅट, ही प्रोविजन आहे तिकडे, तरतूद आहे, इट मे बी नोटेड दॅट. त्याकरता सेक्शन 73 मध्ये जी प्रोसिजर आहे की शो कॉज पाठवायला पाहिजे, ही पाठवायला पाहिजे. रिक्वायर्ड टू बी इश्यू टू अ पर्सन, जिथे इट अपेअर्स टू द प्रॉपर ऑफिसर दॅट एनी टॅक्स नॉट बीन पेड और शॉर्ट पेड और एरियनफुली रिफंडेड, किंवा जिथे ITC रॉंगली अवेल, ही त्याप्रमाणे त्याला नोटीस पाठवायलाच लागेल. 73(1) प्रमाणे द प्रोविजन ऑफ सेक्शन 73(11) ऑफ द CGST ॲक्ट कॅन बी इन्वोक ओनली, 73(11) तेव्हाच ॲक्टिव्ह होऊ शकते. द प्रोविजन ऑफ सेक्शन 73 आर इन्वोक. शो ती जी प्रोसिजर आहे, शो कॉज पाठवा मग ऑर्डर काढा, याप्रमाणेच जाईल. द प्रोविजन ऑफ सेक्शन 73 आर जनरली नॉट इन्वोक इन केस ऑफ डिले फायलिंग ऑफ द 3B. मग ती दिली कशाला, जर ती करायचीच नाही आहे मग दिली कशाला. इट इज अकॉर्डिंगली क्लॅरिफाईड दॅट इट इज अकॉर्डिंगली, म्हणजे ह्याचं फक्त एवढंच आहे की डायरेक्टली 73(11) प्रमाणे पेनल्टी लागणार नाही. मग शो कॉज पाठवणार, तुम्ही टॅक्स भरलेला नाही, मग जे तिकडे असेसमेंट ऑफ नॉन फायलर्स आहे त्यालाच इक्विव्हॅलंट पॅरल ही पण प्रोविजन झाली. शो कॉज पाठवली, रिटर्न त्यांनी फाईल केलं तर तिथे विड्रॉ होतं, पण इथे त्याला उत्तर द्यायला लागेल. जो इंटरेस्ट किंवा टॅक्समुळे इथे दाखवले असेल शो कॉजमध्ये, ती त्याला मान्य नसेलच ना. मग तो दाखवेल की माझ्याकडे एवढेच इनवॉइस आहेत, मी एवढा आउटपुट सप्लाय केला, एवढाच ITC आहे. It is further clarified that since the tax has been paid late in contravention of the provision of CGST Act, a general penalty under section 125 of the CGST Act may be imposed after following the due process of law. आता ही प्रोविजन अशीच्या अशी त्यांनी 74A मध्ये पण कंटिन्यू केलेली आहे, पण काय उपयोग वाटतो याचा नाही. आपण जेवढं बघितलं त्यात तुम्ही जे काही काम करता त्यात तुम्ही 73(11) काही कारवाई करत नाही. ऑल प्रोसिडिंग्स जेव्हा येतात शब्दावरती सगळ्या प्रोसिडिंग्स संपतील, एंड झाल्या असं मानलं जाईल. तर ऑल प्रोसिडिंग्स इन रिस्पेक्ट ऑफ द सेड पर्सन शॅल नॉट इन्क्लूड. 132 मध्ये काय होतं की एखाद्याने फार मोठ्या अमाऊंटचं टॅक्स इव्हेजन केलं आहे तर त्याला तुरुंगवासाची कारवाई आहे, तर ती चालू राहील, ती काय एंड होणार नाही. सेक्शन 132 प्रोव्हाइड द पनिशमेंट फॉर सर्टन ऑफेन्सेस अंडर GST लॉ वेअर द नोटीस अंडर द सेम प्रोसिडिंग्स इज इश्यूड टू मेन पर्सन टू पे टॅक्स अँड सम अदर पर्सन अँड सच प्रोसिडिंग्स अगेन्स्ट द मेन पर्सन हॅव बीन कन्क्लुडेड. 73 मध्ये द प्रोसिडिंग्स अगेन्स्ट ऑल द पर्सन्स लायबल टू पे पेनल्टी 122, 125 आर डीम टू बी कन्क्लुडेड. म्हणजे जर का एखाद्यावरती टॅक्स इव्हेजनची केस चालू आहे, त्याला शोकॉज दिली गेली आणि त्याचे संबंधित ट्रान्सपोर्टर आहेत, वेअरहाऊस कीपर आहेत, हे पण संबंधित लोक आहेत त्या टॅक्स इव्हेजनमध्ये. मेन पर्सन कोण आहे, जो टॅक्स पेअर. त्याचा माल कुठे होता, वेअरहाऊसमध्ये होता, तो वेअरहाऊसला गेला कसा, ट्रान्सपोर्टर थ्रू गेला. जर हे संपलं, टॅक्स दिला, प्रोसिडिंग अगेन्स्ट ऑल पर्सन्स लायबल टू पे पेनल्टी 122, 125 आर डीम टू बी कन्क्लुडेड. आणि मिनिंग ऑफ separation for the purpose of this act, the expression separation shall mean non-declaration of fact or information. जसं HSN कोड नाही भरला तर इथे काय सेपरेशन ऑफ फॅक्टमध्ये ते येणार की ही माहिती तुम्हाला द्यायला सांगितली होती, तुम्ही दिली नाही आहे. तर तुम्ही कुठला माल सप्लाय करता हेच गव्हर्नमेंटला कळत नाही ना. ज्यावेळेस रिटेलचा फॉर्म भरला जातो किंवा तो अमेंड केला जातो तेव्हा तिकडे HSN कोड 5च देण्याची जागा आहे. हे 5 गुड्स कुठले सप्लाय करतो हे कळतं, पण एखादा व्यक्ती जर का ते 5 गुड्स सप्लाय पूर्वी करत होता, आता वेगळे करतोय आणि त्यांनी अमेंडमेंट नाही केली, ती पण त्यांनी माहिती प्रोव्हाइड नाही केली. जी माहिती देणं भाग आहे, तुम्ही ॲक्टिव्हिटी चेंज केली, बिझनेस चेंज केला,
एखाद्याकडे एखादी एजन्सी आहे तर गव्हर्नमेंटला ती माहिती पाहिजे. त्याने एक ते अमेंडमेंटने ती माहिती चेंज नाही केली आणि दुसरी गोष्ट तो एजन्सी कोळी भरत नाही तर कळणारच नाही गव्हर्नमेंटला. त्यामुळे सेपरेशन ऑफ फॅक्टमध्ये ते पण येणार. नॉन डिक्लेरेशन ऑफ फॅक्ट किंवा ऑर इन्फॉर्मेशन विच अ टॅक्सेबल पर्सन इज रिक्वायर्ड टू डिक्लेअर इन द रिटर्न स्टेटमेंट म्हणजे GSR 1, रिपोर्ट or any other documents furnished under this act or the rules made thereunder or failure to furnish any information on being asked for in writing by the proper officer. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जे काय स्टेटमेंट रिटर्न्स किंवा माहिती मागवली जाते विचारली जाते. तसं आपण काल बघितलं समन इश्यू केला माहिती मागितली नाही दिली. ह्या सगळ्या कारवाईमध्ये जर का इन्फॉर्मेशन मागितली गेली कुठल्याही प्रकारे नॉन डिक्लेरेशन ऑफ फॅक्ट किंवा इन्फॉर्मेशन हे काय सपरेशन आहे. सपरेशन ऑफ फॅक्ट आहे. आता आपण ह्यामध्ये सेक्शन बघितलं किती 73(1) शो कॉज जे DRC 01 आहे आणि 2 वर्ष 9 महिने मॅक्झिमम टाईम होतो आणि टाईम लिमिट टू इश्यू ऑर्डर 3 वर्ष. जे DRC 1 पाठवलं एका पिरियडला दुसऱ्या पिरियडला सेम डिफॉल्ट असेल तर स्टेटमेंट जाईल समरी स्टेटमेंट. DRC 02 स्टेटमेंट गेलं आहे तेच नोटीस मानलेलं आहे डीम टू बी सर्व्हिस ऑफ शो कॉज नोटीस. व्हॉलंटरी पेमेंट टॅक्सपेअर करू शकतो 73(5) 73(6) व्हॉलंटरी पेमेंट केलं तर नो शो कॉज नोटीस ही अमाऊंट पेड. पण शॉर्ट पेड असेल व्हॉलंटरी पेमेंट केलं तर शॉर्ट पेड असेल तर मग त्या शॉर्ट पेड अमाऊंटवरती नोटीस जाईल त्याला. शो कॉज टू बी इश्यूड इफ अमाऊंट इज शॉर्ट पेड आणि टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी 30 दिवसावर त्यांनी पे केली पाहिजे नो पेनल्टी. आणि नाही पे केली तर मग ऑर्डर इश्यू होईल. ओके तुमच्या प्रोसिजरमध्ये कसं आहे बघा. तुम्ही कसं आहे बघा तुम्हाला मी तरतूद सांगितली एकदा का एक्झॅक्टली काय होतं प्रॉब्लेम की काही गोष्टी पोर्टलला वेगळ्या आहे. असं आहे तुम्ही जे काय करता आहात मग तुम्हाला तिथे सांगितलं बाबा हे असं आपल्याला करता येत नाही असं करायला पाहिजे. आता रिफंडचं कसं होतं पहिले रिफंड हा असाच वर्षावर्षाला मागायला जायचा. असा मधला पिरियड चालायचा नाही. 1 जानेवारी ते 31 जुलै चालत नव्हता. आता चालतं. मग ह्याप्रमाणे ते असेल तसं तुम्ही बघा. ते काय मला मेन तर हे कळलं पाहिजे की आपण जे काय काम करतोय हे कायद्यानुसार बरोबर करतोय की नाही करतोय. आणि तुम्ही जे काम करताय नोटीस दिली जाते त्यानंतर जर टॅक्सपेअर येऊन तुमच्याशी काय डिस्कस करतोय तर तो काय बोलतोय त्याचं म्हणणं कायद्याला धरून आहे की नाही आणि तुम्ही त्याला नोटीस दिलेली आहे ती कायद्यानुसार आहे की नाही. तर जे काय तुमचं ऐकणं आणि बोलणं आहे हे तरतुदीनुसार चाललं पाहिजे. विदिन द स्कोप ऑफ लॉ असलं पाहिजे. एवढंच तुम्हाला बघायचं. हे सगळं समजून घेण्याचा आपला उद्देश काय सेक्शन आपण क्लॉज बाय क्लॉज किंवा रूल बाय रूल बघतो. याचा उद्देश काय फक्त की कायद्यानुसार काम होतं आणि कायद्यानुसारच कारवाई होते. मग ती कारवाई योग्य दिशेने चालले की नाही हे तुम्हाला तेव्हाच क्लिअर होईल जेव्हा तुम्हाला सगळे सेक्शन सगळे रूल सगळ्या प्रोसिजर सगळे फॉर्म हे क्लिअर झाले. आता बऱ्याच मी यूट्यूबला काही काही गोष्टी बघतो ज्या प्रकारे नोटीस इश्यू केल्या गेल्यात पण त्या इश्यू नोटीस करण्याला काय नॉलेजच नाही असा त्याचा अर्थ येतो. त्यांनी आपली प्रोसेस समजून घेतली बा अशी प्रोसिजर करायची ती काहीतरी करून दिलं काहीतरी पाठवलं प्रॉपर स्पीकिंग ऑर्डर नाही कशा करता काय नोटीस काढले हे नाही. म्हणजे हे बरंच अवेअरनेस नसल्यामुळे अशा गोष्टी होतात. किंवा त्यांनी DRC 01 दिलंच नाही आणि DRC 07 दिलं अशा केसेस झाल्या. कशा तो उत्तर काय देईल समोरचा तुम्ही डायरेक्ट त्याला 7 पाठवता तो उत्तर काय देईल. अशा घटना आहेत. ह्या प्रॉपर प्रोसिजर फॉलो नाही केली तर मग जी कारवाई आहे ती बेकायदेशीर ठरते. म्हणजे प्रॉपर ऑफिसर ज्याला ते अधिकार आहेत त्यांनीच ती नोटीस काढली पाहिजे. जिकडे तिकडे दिलेलं आहे की बा ह्याला हे अधिकार आहेत जॉईंट कमिशनर किंवा मग हे नॉट लोअर दॅन हा अधिकारी असलाच पाहिजे. त्याच्याच साईनिंग खाली ती ऑर्डर किंवा ती प्रोसिजर चालू झाली पाहिजे.
त्यानंतर पुढे जो पिरियड दिला आहे त्या पिरियडमध्ये ती कारवाई झाली पाहिजे. म्हणजे ज्या प्रकारे जो आधार दिला आहे कायद्यानुसार त्या आधारे सगळी कारवाई झाली पाहिजे, तर ती प्रॉपर होईल आणि ती व्हॅलिड होईल. आता इथे जसं तुम्ही बघाल, हा जो 142 रूल आहे हा सेक्शन 52, आता आपण 73 बघतोय, पण तोच सगळा लागू होतो या वेगवेगळ्या सेक्शनसाठी, पण तोच लागू होतो. नोटीस इश्यूड अंडर सेक्शन, द प्रॉपर ऑफिसर शॅल सर्व अलॉंग विथ notice issued under section 73 a summary thereof in DRC 01, a statement DRC 02. म्हणजे हे असायलाच पाहिजे, गरजेचं नाही. असेल तर असेल, अदरवाईज मग हा भाग काय होईल, स्टेटमेंट तुमच्याकडे नाही आहे, तुम्ही नाही करणार, फक्त DRC 01 काढा. पुढे आता इंटिमेशन द्यायला पाहिजे का? इंटिमेशन देणं कंपल्सरी, हे DRC 01A हे देणं कंपल्सरी आहे का? सेक्शनमध्ये आपण वाचलं नाही. रूलमध्ये काय दिलं? रूलमध्ये पण कसं आहे, हा पहिले रूल 1 आहे, हा 1A अमेंड करून काढला. PO मे बिफोर शो कॉज नोटीस कम्युनिकेट डिटेल्स ऑफ टिप टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी. टिपमध्ये काय येतं? टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी इन पार्ट A ऑफ DRC 01A. म्हणजे ॲक्च्युअली शो कॉज पडण्यापूर्वी पण टॅक्सपेअरला हे इंटिमेट केलं जाऊ शकतं. आणि जेव्हा मे म्हटलं जातं तर जर पुरेसा वेळ असेल तर पाठवाल ना. पण जर तुम्ही 2 वर्ष 9 महिने घालवलेत तर इंटिमेशन कुठे? डायरेक्ट शो कॉजच पाठवायचे. जर पुरेसा वेळ आहे तर मग हे पाठवता येईल, म्हणून तिथे मे दिलं. म्हणजे हे कंपल्सरी नाही आहे, हे ऐच्छिक आहे. आणि ह्यातनं एक मेसेज काय जातो की गव्हर्नमेंटला उगाचच टॅक्सपेअरला त्रास देण्याचा उद्देश नाही. जे काय त्यांनी स्क्रुटिनी केली, जे काय ऑडिट केलं, इन्स्पेक्शन झालं, त्यातून सरळ दिसतं आहे की काहीतरी अमाऊंट टॅक्सेबल आहे, टॅक्स पेएबल आहे, तो दिसतोय. मग टॅक्स इंटरेस्ट द्या आणि मॅटर तुमचा क्लोज करा. जे तुमचं देणं जेन्युअनली बनतं ते द्या, उगाचच त्रास देण्यात गव्हर्नमेंटला इंटरेस्ट नाही, हा यातनं मेसेज जातो इंटिमेशनने. उगाच आम्हाला कारवाई करायची नाही, तर दिसतंय जे याप्रमाणे तुम्ही बघा, हे असंच आहे. The PO may before service of notice to the person chargeable with tax, interest and penalty under section 73(1) or 74(1) as the case may be communicate the details of any tax, interest and penalty. म्हणजे या तिन्ही काय केलं जाईल त्याला कळवलं जाईल. पेनल्टी बिलकुल घ्यायची नाही आहे. पेनल्टीचा उद्देश तो मी पेनल्टी हे काय गव्हर्नमेंट पेनल्टीवर चालत नाही, देश काय पेनल्टीवर चालत नाही किंवा इंटरेस्टवर चालत नाही. टॅक्स दिला, वेळेत दिला, ठीक आहे. आता उशिरा दिला तर इंटरेस्ट लागणारच आहे, टॅक्स इंटरेस्ट घेतला जाईल. बिफोर शो कॉज नोटीस द पर्सन पे टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी ही शॅल इन्फॉर्म PO इन DRC 03. त्याने ते भरायचं. आता जसं हे पेमेंट करायला ऑनलाईन जातो पण तिकडे त्याप्रमाणे तो ऑप्शन मिळतो पोर्टलला, तिकडनं ते पेमेंट होतं. PO शॅल इश्यू अक्नॉलेजमेंट इन DRC 04. पेमेंट केलं, मिळालं पेमेंट. बिफोर इश्यू वेअर बिफोर द सर्व्हिस ऑफ नोटीस ऑर स्टेटमेंट द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स मेक्स पेमेंट ऑफ द टॅक्स अँड इंटरेस्ट इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 73(5) म्हणजे ऐच्छिक पेमेंट तो करेल. एनी पर्सन मेक्स पेमेंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी और एनी अदर अमाऊंट ड्यू इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ ॲक्ट वेदर इन इज ओन असर्टन. त्यांनी स्वतः कॅल्क्युलेट केली अमाऊंट किंवा त्याला इंटिमेशन दिलं आहे त्यातून त्याला आलेली आहे, भरेल, कम्युनिकेट करेल प्रॉपर ऑफिसरला. ही शॅल इन्फॉर्म द प्रॉपर ऑफिसर ऑफ सच पेमेंट DRC 03. आणि त्यानंतर PO बघेल हा पेमेंट आलं आहे का, ठीक आहे, आलं पेमेंट. शॅल इश्यू अन अक्नॉलेजमेंट ॲक्सेप्ट करतो द पेमेंट DRC 04. आता याच्या पुढची स्टेप, आता जर का त्यांनी पेमेंट पूर्ण नाही केलं, ज्यावेळेस हे येतं तेव्हा इथे बघा अशा प्रकारे त्याला पेमेंट करायचं आहे. रिप्लाय टू द कम्युनिकेशन, ते रिप्लाय केलं आहे. दिस इज टू इन्फॉर्म दॅट द सेड लायबिलिटी इज डिस्चार्ज पार्शियली टू द एक्सटेंट. म्हणजे त्याच्यावरती जे काय टॅक्स पेएबल अमाऊंट काढली आहे तो फुली डिसॲग्री होत नाही आहे, पण काही अमाऊंट त्याला चुकीची वाटते, एवढी मान्य आहे तेवढी तो भरतो आहे, पार्शियल पेमेंट.
where the person referred to in subrule 1A has made partial payment of the amount communicated to him or desires to file any submission against the proposed liability, he may make the submission in part B. कशामध्ये DRC 01A मध्ये तो एक सबमिशन देईल. Where a person makes payment of the amount 73(8) within 30 days in inform officer in DRC 03 issue order. Where the person chargeable with tax makes payment of tax and interest 73(8) मध्ये within 30 days of the service of notice under subrule 1 but before the issue of order. Such payment in पुढे intimation concluding the proceedings in respect of the said notice. जर त्याला नोटीस काढली गेली where the person chargeable with tax makes payment of tax and interest under section 73(8) मध्ये काय 73(8) मध्ये काय शो कॉल ऑर्डर आपण बघितलं ना की 73(9) मध्ये त्याला जर शो कॉल दिलेली आहे त्याप्रमाणे त्यांनी पे केलं तर पुढे द रिप्रेझेंटेशन रेफर टू इन सेक्शन 73(9) or the reply to any notice issued under any section whose summary has been uploaded DRC 01 shall be furnished. रिप्लाय करायला त्याला DRC 06 मध्ये रिप्लाय करायचं. एकदा ऑर्डर इश्यू झाली तर मग त्याला टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी आहे. समरी ऑफ ऑर्डर इश्यूड सेक्शन 73 shall be uploaded electronically DRC 07 specifying there is the amount of tax, interest and penalty as the case may be payable by the person concerned. आता ही जी नोटीस आहे द ऑर्डर रेफर टू इन सबरूल 5 ही जी ऑर्डर आहे दिलेली आहे शॅल बी ट्रीटेड ॲज नोटीस फॉर रिकव्हरी. आता रिकव्हरी कधी चालू होते 90 दिवसानंतर. मग 90 दिवसांचा रिकव्हरी चालू होईल. जर तो अपिलात नाही गेला तर ही रिकव्हरी चालू होईल. म्हणजे रिकव्हरीची वेगळी नोटीस जाणार नाही. shall be treated as the notice for recovery. आता DRC 08 कशा करताय बघा समरी ऑफ रेक्टिफिकेशन और विड्रॉवल ऑर्डर. आता बऱ्याच वेळा असं होतं की बा ऑर्डर काढली त्यामध्ये काहीतरी अमाऊंट चुकीची गेली म्हणजे दुसऱ्याचं काहीतरी बघून इथे आपण टाईप करत असतो ना कॉपी पेस्ट करत असतो तेव्हा काय मिस्टेक झाल्या तर रेक्टिफिकेशन करण्याकरता सेक्शन 161 आहे. where a rectification of the order has been passed in accordance with the provision of section 161. Rectification of errors apparent on the face of record or where an order uploaded on the system has been withdrawn. A summary of the rectification order ही PO कशामध्ये काढेल DRC 08 मध्ये. तुम्हाला बाकी तुम्ही करता आहात तुम्हाला हे कळलं पाहिजे की कायद्याच्या कक्षेमध्ये कशा प्रकारे कारवाई झाली पाहिजे. उद्देश माझा हाच आहे सांगणार तुम्हाला. बाकी थोड्याफार ह्या प्रोसिजरमध्ये हे जे तुम्ही करताय ह्या थोडंफार प्लस मायनस पूर्ण असू शकतं. कशा प्रकारे सेक्शन ड्राफ्ट केला आहे कशा प्रकारे रूल ड्राफ्ट केला आहे तुम्हाला कळलं तर तुम्ही क्लिअर राहाल तुम्ही काय काम करताय कुठे आहात तुम्ही. 73 क्लिअर झाला 74मध्ये तुम्हाला फक्त पेनल्टीची अमाऊंट आणि जो पिरियड आहे हाच वेगळा आहे बाकी सगळं असंच राहील. इथे ब्रेक घेऊया.